कल्याण डोंबिवलीत दोन भावांच्या वैयक्तिक भांडणामुळे चक्क एका शाळेच्या इमारतीवर महापालिकेचा हातोडा पडलाय। यामुळे तब्बल 12,000 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलंय। कल्याण पूर्वेतल्या आडवली परिसरातील तिसाई विद्यालयात गेल्या 20 वर्षांपासून सामान्यांच्या मुलांना माफक फीमध्ये शिक्षण मिळतंय। मात्र संचालक बाळाराम गायकवाड आणि भाऊ संतोष गायकवाड यांच्यात संपत्तीचा वाद निर्माण झाला। त्यामुळे संतोष गायकवाड यांनी केडीएमसीकडे तक्रार केली। धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता महापालिकेने थेट वर्गांवर बुलडोझर फिरवलाय। 10वीचे वर्ग सुरू असताना झालेल्या कारवाईने विद्यार्थी प्रचंड घाबरले। आमची शाळा वाचवा अशी आर्त हाक विद्यार्थी आणि पालकांनी दिली। तर शाळा पाडण्यासाठी दाखवलेली तत्परता केडीएमसी अधिकारी कल्याण डोंबिवलीतले इतर अनधिकृत इमारतींवर कारवाई करताना का दाखवत नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। सख्खा भाव पक्का वैरी या उक्तीप्रमाणेच कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। जागेच्या वादातून दोघा भावांमध्ये वाद निर्माण झाला आणि एका भावाने थेट शाळेची तक्रार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला केली। आपण जर पाहिलं तर याच तिसाई विद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि याच विद्यालयामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं तोडक अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईचं पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलं आणि या शाळेवरती कारवाईला सुरुवात केली। दोघा भावांचं जमिनीचा वाद आणि या वादामुळे जवळपास हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात आल्याची घटना या ठिकाणी घडली। 10वीचे वर्ग सुरू आहेत आणि 10वीच्या वर्गामध्येच सुरू असतानाच अशा पद्धतीने कारवाई सुरू झाली तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। आता जर पाहिलं तर चिंतेमध्ये या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि शिक्षक देखील या ठिकाणी जमलेले आहेत। शाळा वाचेल का या चिंतेमध्ये हे सर्वांचे चेहरे आता या अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागलेले आहेत। खरं पाहिलं तर मराठी शाळा वाचली पाहिजे असा नारा अनेकदा राजकीय मंडळी करतात, मात्र या भावांच्या वादामध्येच एक मराठी शाळा उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।